नमस्कार, जयशंकर दत्तगुरु. मी डॉक्टर अश्विनी जितेंद्र काळे. 2025 कसं असेल 3 मुलांक असणाऱ्या लोकांसाठी, ज्यांचा जन्म 3, 12, 21 आणि 30 या तारखेला झालेला आहे, त्यांचा मुलांक येतो 3. 3 हा अंक गुरुग्रहाच्या आधिपत्याखाली येतो. गुरु आणि मंगळ हे मित्र ग्रह आहे. या दोन्ही ग्रहांच्या जे काही कॉम्बिनेशन आलं आहे हे तुम्हाला आनंदाची मुक्त उधळण करून देणार आहे. जी मुलं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत आहे, जी मुलं नवीन ज्ञान आत्मसात करण्याची धडपड करत आहे, अभ्यासामध्ये ज्यांना यश प्राप्त करून घ्यायचं आहे, पतप्रतिष्ठा मान सन्मान ज्यांना वाढून घ्यायचा आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा 2025 सुवर्ण संधी ठरणार आहे. गुरुग्रहाच्या आधिपत्याखाली जेव्हा मंगळ ग्रहाचं तुमच्यावर वर्चस्व येतं त्यावेळेस तुम्ही कर्मप्रधान होतात. तुम्ही स्वतःहून तुम्हाला शिस्त लावण्याच्या मार्गावर असतात आणि नुसतं मार्गावर राहू नका, तर ते मार्गक्रमण करत जर तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला यश तुमची वाट बघत आहे. ज्ञान प्राप्त तर नक्कीच होईल. उच्च शिक्षण करिअरमध्ये उत्तम संधी तुम्हाला प्रदान होऊन तुम्ही इतरांना उत्तम ज्ञानदान करणारे आहेत. जी लोक सल्ला देतात, कन्सल्टेशन मध्ये आहेत, शेअर मार्केटमध्ये आहेत, जी लोक आपल्या वाचा वाणीने इतर आपला व्यवसाय करतात, त्या लोकांना उत्तम यश देणारं हे वर्ष आहे. ज्यांच्या मुलांक 3 येतो अशा लोकांना, अशा व्यक्तींना उत्तम प्रवास होणार आहे आणि हा प्रवास विशेषतः आध्यात्मिक कारणामुळे अधिकाधिक आपला प्रवास होण्याची शक्यता जास्त असेल. या लोकांनी काळजी काय घ्यावी तर आपल्या खानपानावर विशेष लक्ष ठेवावं. आपल्या खाण्यातून आपल्या शरीराला विशेषतः आपल्या पोटाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. सात्विक भोजन घेणं तुम्हाला या 2025 मध्ये गरजेचं राहील. वजन वाढणं, मधुमेहाचा त्रास होणं, बीपीचा त्रास होणं या आजारांना कदाचित तुम्हाला सामोरं जावं लागतं. गुरुतत्वाची विशेष सेवा केली गेली पाहिजे. गुरुकृपा प्राप्त करून घेतली पाहिजे. जे विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या अभ्यासाच्या टेबलवर उजव्या बाजूला आपल्या गुरुतत्वाचा एकतरी फोटो असावा आणि नित्य स्मरण करत तुम्ही तुमच्या कर्माला जर सुरुवात केली तर हे वर्ष तुम्हाला भरभरून यश देणार आहे. ज्यांचा मुलांक 3 येतो अशा व्यक्तींनी इतरांच्या वादामध्ये अजिबातही पडू नका किंवा मोठेपणा घ्यायलाही जाऊ नका. पूर्णपणे नेतृत्व स्वीकारणं हे तुमच्यासाठी त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे आपली शिस्त, आपले जे काही आपण शिस्तीसाठी केलेले बदल आहेत ते नक्कीच तुम्हाला परिपूर्ण पालन करायचे आहेत. तरच 2025 हे तुम्हाला उत्तम यश देणारं ठरणार आहे. तुम्हाला जर काही अडीअडचणीतून तुम्ही जात असाल तर तुम्हाला संरक्षण देणारी संधी नक्कीच प्राप्त होईल. तुमचं वाहन वास्तूचे उत्तमोत्तम योग सुद्धा 2025 घेऊन आलेला आहे. या ठिकाणी थोडं रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. तसं बघायला गेलं तर 1 ते 9 अंकाच्या सर्वच लोकांचा रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. मंगळाचं वर्ष आहे. राग येणं, तापटपणा वाढणं, उग्रता वाढणं या गोष्टी साहजिकच आहेत, परंतु त्यावर नियंत्रण ठेवणं मात्र आपल्या हातात असतं. ज्यांचा मुलांक 3 आहे अशा व्यक्तींनी मद्यपान आणि मांसाहार टाळावा. गुरुकृपा प्राप्त करून घ्यावी आणि गुरूंच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्याची वाट जर आपण पकडली तर 2025 हे तुम्हाला साधारणतः मार्च महिन्यानंतरच उत्तम लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी वर्गाला माझ्या भरभरून शुभेच्छा. आणि त्यासोबतच तुम्ही जर नवीन व्यवसायाला सुरुवात करत असाल तर तो व्यवसाय सुद्धा तुमचा संपन्नतेकडे जातो. फक्त कर्ज घेताना काळजी घ्यावी. कुठलेही आर्थिक व्यवहार करताना किंवा पैसे उसने देताना विचारपूर्वक हे द्यावे. कुणी साक्षीदार किंवा वरिष्ठांचा सल्ला घेऊनच आर्थिक व्यवहार केले तर ते तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. अन्यथा तुम्ही आर्थिक व्यवहारामध्ये अडचण आणण्याची शक्यता जास्त होऊ शकते. पैसा जपून वापरा, खर्चावर नियंत्रण ठेवा. 2025 तुमच्यामध्ये बदल करून देण्यासाठी आलेला आहे. आपल्यातील ज्ञानाची प्रगल्भता ही जागृत करण्याची वेळ आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला उपासनेमध्ये गुरुतत्वाची सेवा आहे दत्तबाबांनी. त्यासोबतच कुठल्याही गुरुची उपासना करत सोबतीला हनुमान चालीसा पठण करणं सुद्धा तितकंच गरजेचं राहील. पिवळी मिठाई दान करणं गरजेचं राहील. हळदीचा तिलक तुमच्या कपाळाला नियमित असावा आणि नित्य वडीलधाऱ्यांना नमस्कार करूनच घराबाहेर पडावं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला